हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज सकाळी चिवत्याला खायला घातलं आणि किती छान छान पक्षी आपल्या बागेत यायला लागलेत बघा. तर सकाळची सुरुवात अशी छान झाली ना की खूप मस्त वाटतं. तर आज सकाळी वॉकिंगला गेलेली, तसं थोडासा लेटच झाला कारण 6 वाजता जरी गेलं ना तरी खूप उजाडलेलं असतं, त्यामुळे असं वाटतं की आपल्याला खूप उशीर झालाय. आणि खरं सांगू का, पहाटेच चालायला बरं वाटतं, एकदम उजाडल्यावर चालायला नको वाटतं. तर आल्यानंतर थोड्या वेळ आधी बसले, आराम केला आणि त्याच्यानंतर मग ही मेथी मी रात्री भिजत टाकलेली आणि ड्रायफ्रूट सुद्धा. तर आता हे मेथीचं पाणी मी घेणार आहे. तर मेथीचं पाणी रोज घ्यायचं का असं आपल्या एका मैत्रिणीने विचारलं. तर तुमच्या त्या प्रकृतीवर डिपेंड आहे. आता मी सुद्धा रोज नाही घेत आणि सध्या तर खूप उष्णता आहे, त्याच्यामुळे तुमची जशी प्रकृती असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता याचे फायदे काय होतात, तर एका मैत्रिणीने विचारलं की डायबिटीसमध्ये याचा फायदा होतो का, शुगर कमी होते का. तर मी एका मोठ्या डॉक्टरांना युट्यूबवरती बघितलं की ते सांगत होते की मेथीचं पाणी खूप चांगलं असतं आपल्यासाठी म्हणून. आणि 35-40 नंतर एक सकाळी उठल्यानंतर बघा थोडंसं स्वेलिंग वगैरे असं आपल्याला वाटत असतं, तर त्यासाठी मेथीचं पाणी खूप उपयुक्त आहे. आणि माझा स्वतःचा ह्या आपल्या ज्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत ना आणि आयुर्वेदावरती ना प्रचंड विश्वास आहे. तर याने काही नुकसान तर होणार नाही हे नक्की, म्हणजे प्रमाणात घेतलं तर. आणि हे जे सीड्स आहेत तर याचं काय करायचं, तर हे चावून खाऊ शकतो, अजिबात कडू लागत नाहीत. सगळे खायची गरज नाही, एक 5-6 खाल्ले तरी ठीक आहे. आणि उरलेलं आहे त्याची पेस्ट करून आपण दह्यामध्ये मिक्स करून एक छान असा हेअर पॅक तयार करू शकतो. तर याबद्दल तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा सर्च करू शकता. आणि हे जे ड्रायफ्रूट भिजवलेले आहेत ना, तर ते सुद्धा भिजवल्यानंतर त्याचा जो उष्ण गुणधर्म आहे तो कमी होतो आणि त्यामुळे ते पचायला सुद्धा हलके होतात. तर हे जे अक्रोड दिसतंय ना, तर ते गुडघे दुखीसाठी खूप उपयुक्त आहे. गुडघे जर दुखत असतील तर रोज एक अक्रोड खायला पाहिजे. आता जर कोणाला असं वाटलं की ड्रायफ्रूट खूप महाग असतात, तर औषध गोळ्याही त्याही पेक्षा खूप जास्ती महाग असतात. तर आज मी नाश्त्यासाठी बघा रताळी उकडीत टाकलेत आणि ती डायरेक्ट कुकरमध्ये नाही तर एका भांड्यामध्ये घेऊन टाकलेत. आणि रोज रोज पोहे उपमा वगैरे अशा नाश्त्याचा कंटाळा येतो, तर असा वेगळा काहीतरी नाश्ता ठीक वाटतो. तर आज मी भेंडीची भाजी करते आहे डब्यासाठी आणि मिरची न घालता तिखट घालून केली ना तर खूप छान लागते. तर आता ही तर आपली नेहमीची सकाळची कामं, पण त्यातून सुद्धा आपण थोडासा व्यायामासाठी वेळ काढायला पाहिजे. म्हणजे ना, एक्झरसाईज करायचं म्हटलं ना की रोजच्या रोज मोटिवेट आपल्याला स्वतःला करायला लागतं, कारण त्याशिवाय होतच नाही. मग आपलं मन आहे ना लगेच कारणं द्यायला लागतं, आज वेळ नाही, चल लवकर डबा बनवायचा आहे, आज हे काम करायचंय, आज ते काम करायचंय, आज नको जायला. आणि असं करत करत आपण काहीच एक्झरसाईज करत नाही. पण असं खरं तर करायला नको आहे, कारण सुरुवात तर करावी लागणारच, नाहीतर वेळ आणि वय निघून जाईल. आणि जर आता तुम्ही वयाच्या 30-35 मध्ये असाल ना, तर खरंच सांगते आत्तापासूनच एक्झरसाईजला सुरुवात करा. कारण या एका गोष्टीकडे आपण खूप दुर्लक्ष करतो, कारण त्यावेळेस काही त्रास होत नसतो. पण ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी समजतात ना, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कारण नंतर आपल्याकडे जरी भरपूर वेळ असला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि आपल्याला जरी मनातून खूप वाटत असलं ना आपण हेवी वर्कआउट करावा किंवा जिमला जावं किंवा झुंबा वगैरे करावा, तर शरीर तेवढं साथ देत नाही. आणि वरून जरी आपण किती पण यंग दिसत असलो ना, तरी आपले जे बोन्स असतात ना, तर ते त्यांचं बायोलॉजिकल एज आहे ना, तर ते दाखवतच असतात. त्यामुळे मग थोडंसं जरी काही एक्स्ट्राचा वर्कआउट केला किंवा व्यायाम केला ना, तरी मग हातपाय दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात आणि मग ते आपण करू शकत नाही. त्यामुळे आत्तापासूनच सुरुवात करा, आत्ताच वेळ आहे. कारण तुमचं आरोग्य हाच तुमचा सगळ्यात जवळचा आयुष्यातील मित्र आहे. आपण जरी आजूबाजूला बघितलं किंवा आपल्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत ना, त्यांना आपण नेहमी असं रिग्रेट करताना ऐकतो की नाही, की मी ना हे आधीच करायला पाहिजे होतं, मला तेव्हा समजत नव्हतं, किंवा मी या गोष्टी आधी केल्या असतात तर माझं लाईफ अजून बेटर झालं असतं. किंवा कधी कधी असं पण ऐकतो की आमचं आयुष्य तर सगळं गेलं सगळ्यांचं करण्यामध्ये, स्वतःसाठी काहीच केलं नाही आणि आता हा त्रास होतोय, तो त्रास होतोय, असं आपल्याला ऐकायला मिळतं की नाही. आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये या चुका केल्या असं तुम्हाला वाटतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. खरं सांगू का, मला सुद्धा या गोष्टी जरा उशिराच समजल्या. म्हणजे आता मी 40+ आहे, तर ही सगळी सुरुवात मी 30लाच करायला पाहिजे होती असं आता वाटतंय. तर आता मी गरम मसाला बनवते आहे. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून, की पावसाळ्यामध्ये थोडा तो नरम वगैरे पडतो ना, मग आत्ताच बनवलेला बरा. तर आता मी गरम मसाला बनवून ठेवणार आहे. तसं तर मला जास्ती गरम मसाल्याची गरज पडत नाही, कारण आमचा जो कांदा लसूण मसाला असतो घाटावरचा तो असतो. पण कधी कधी अशी वेगळी टेस्ट येण्यासाठी म्हणून मग मी गरम मसाला बनवून ठेवते. आणि खरं तर पावसाळ्याची खूप सारी तयारी करायची राहिली अजून, गहू वगैरे, किंवा गावीच मी गेलेली नाही. मी गावावरून येताना हे सगळं घेऊन येते, पण अजून मी गावीच गेलेली नाही. आता गावी जाईन त्याच्यानंतर मग तुमच्या शेअर करेन की काय पावसाळ्याची पूर्वतयारी करते मी ते. तर आता इथं हे मी गरम मसाले बघा काय काय घेतलेले आहेत. आता मी जास्त काही बनवणार नाही आहे, कारण की आपण किती पण एअरटाईट डब्यामध्ये त्याला ठेवलं ना, तरी थोड्या दिवसानंतर त्याचा जो वास असतो ना, तर तो कमीच होतो. त्याच्या अगदी अर्धा-1 किलो असं नाही बनवत. आणि हे सगळे जे मसाले आहेत ना, खडे मसाले, खरंच प्रत्येकाचा स्वाद वेगळा, सुगंध वेगळा. किती छान आहेत ना आपले हे पारंपरिक सगळे मसाले. तर आता इथं मी धणे घेतलेत बघा, 100 ग्रॅम धणे आणलेले, त्यातले 50 ग्रॅम घेतलेत. आणि आता संध्याकाळचे 5:30 व्हायला आले, तरीसुद्धा इतकं गरम होते आणि ऊनसुद्धा खूप आहे. आणि त्यातल्या त्यात
गॅसच्या शेजारी जर उभं राहिलं तर जास्तीच गरम होतं. हे मसाले भाजायला जास्ती वेळ लागत नाही, ते काय फार भाजायचे नसतात, फक्त गरम करायचे असतात. आणि हे सगळं करून पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची आहे. आणि आपण असं करत राहतो की आज नको करायला, उद्या करूयात असं. आणि असं करत करत मग ते काम आहे ना ते राहून जातं करायचं. म्हणून म्हटलं नाही, आज ना आपण हे काम करायचंच. जास्त वेळ लागत नाही, म्हणजे कुठलीही गोष्ट करायला गेली ना की जास्त वेळ लागत नाही, फक्त सुरुवात करणं महत्त्वाचं. आणि अजून एक तुम्हाला विचारायचं होतं की आपल्या एका मैत्रिणीने सजेस्ट केलेलं की तुम्ही क्वेश्चन आन्सरचा एक व्हिडिओ तयार करा, म्हणजे Q&Aचा. तर मी म्हटलेले की ठीक आहे, जेव्हा 25,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील ना तर तेव्हा करूयात. तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील माझ्याबद्दल किंवा यूट्यूबबद्दल तर ते तुम्ही नक्की विचारू शकता कमेंटमध्ये. मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आता बघा 6 वाजलेत तरीसुद्धा किती ऊन आहे आणि डायरेक्ट चेहऱ्यावरती पडतंय ते. आणि अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ, म्हणजे कुठल्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तर ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मग त्या प्रकारचे व्हिडिओ बनवणं मला शक्य होईल. तर बघितलं ना, सकाळपासूनचा माझा सगळा वेळ हा किचनमध्येच चालला आहे. तर काही गोष्टी ह्या उन्हाळ्यामध्ये करावीच लागतात. तसं तर मी उन्हाळ्याची कामं वगैरे असतात ना, म्हणजे पापड वगैरे बनवणं, तर तसलं आता बंद केलं आहे. कारण एक तर आमच्या बिल्डिंगच्या वरती आता शेड आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी सुकवायच्या कुठे हा प्रश्न पडतो. त्यामुळे मग इथं काहीच करता येत नाही आणि त्यासाठी तेवढा वेळ सुट्टी काढून गावी काही जाता येत नाही. म्हणजे गावी जाते तेव्हा मी येतानाच गहू, ज्वारी किंवा जे काही लागणाऱ्या गोष्टी असतात ना तर ते तिकडेच घेऊन, तिकडेच सुकवून वगैरे व्यवस्थित पॅक करून मग इकडे आणते आणि मग इकडे व्यवस्थित स्टोअर करून ठेवते. कारण गावाकडे तशी भरपूर जागा असते सुकवायला वगैरे. आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्या पावसाळ्यापुरत्या पुरतील एवढ्याच मी स्टोअर करून ठेवते, त्यापेक्षा जास्त नाही करत. पण आता तुम्हाला तर माहिती आहे की इकडे पाऊस खूप जास्तीच असतो, त्यामुळं प्रत्येक वेळेला पावसामध्ये असं बाहेर जाऊन गोष्टी आणणं हे शक्य नसतं. आता परवाच जाऊन मी कांदे आणलेत आणि कांदेवरती लॉफ्टवरती ठेवून टाकलेत, कारण पावसातून आहे ना कांदे खूप खराब येतात आणि मग ते खराब कांदे नकोसे वाटतात. म्हणून हे आत्ताच असे घेऊन ठेवले ना की बरे पडतात. तर आता तुम्ही बघितलं की मी धने जिरे आधी भाजून घेतले, त्याच्यानंतर दालचिनी, वेलची आणि स्टारफूल आहे ते भाजून घेतलं. तुम्हाला जर हवं असेल तर याचं प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि ना हे खडे मसाले आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे. प्रत्येक पदार्थाची ना टेस्ट वाढवायचं काम हे करत असतात. म्हणजे बिर्याणी किंवा पुलावमध्ये हे जर अख्खे खडे मसाले टाकले ना तर खूप छान टेस्ट येते. तर सगळे मसाले भाजून झालेत, आता गार झाल्यानंतर ते मिक्सरला वाटेन. आणि तोपर्यंत 6:15 6:30 होत आलेत आणि मिस्टर आणि मुलगा दोघे पण घरी आले. तर आज लवकर आले तर म्हटलं चला चहा करूया. सकाळी शक्यतो चहा नाही होत, कधीतरी संध्याकाळी होतो. आणि खरं सांगू का, मी खूप वेळा चहा बंद करायचा ट्राय सुद्धा केलाय. म्हणजे अगदी मी 1-2-3 महिने सुद्धा चहा न घेता राहिलेले आहे. मला चहा असायलाच हवा असं काही नसतं, पण कॉफी मात्र आवडते अधूनमधून. आणि आता तसाही उन्हाळ्यात फारसा चहा घ्यायची इच्छा होत नाही, पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मात्र तो घेण्याची इच्छा होते. आता बघा हा कसं असतं. तर ह्याच्या म्हणजे साखरेच्या डब्यातील साखर आहे ना कितीतरी दिवस अशीच पडून असते, म्हणजे कितीतरी दिवस ती साखर संपतच नाही. म्हणजे जवळजवळ 2-3 महिन्यातून 1 किलो वगैरे अशी मी वापरते. आणि गावाला आमचा कारखान्याचा शेअर्स आहे, त्याच्यामुळे भरपूर सारी साखर मिळते, पण ती आम्ही कधी सुद्धा इकडे आणत नाही. कारण आता आम्ही जास्त साखरच नाही खात आणि जेव्हा खात होतो तेव्हा शेअर्स नव्हता. तर असंच असतं आयुष्यामध्ये सुद्धा, जेव्हा गोष्टी हव्या असतात तेव्हा त्या मिळत नाहीत आणि जेव्हा त्या आपल्याकडे असतात तेव्हा आपल्याला त्याची गरज नसते. मला तर आज म्हटलं हे जे कुल्हड आहेत ना तर त्याच्यामध्ये चहा घेऊयात. चहा तर एवढंच आहे, कुल्हड दिसायला मोठी दिसत आहेत, पण चहा त्याच्यामध्ये थोडासाच असणार आहे. डीमार्टमधून आणलेले मी खूप वर्षापूर्वी. आणि आता सुद्धा ना खूप महिने झालं मी डीमार्टला गेली नाही. जवळजवळ मी डिसेंबरमध्ये गेलेली डीमार्टला. आणि खरं तर खूप सारं सामान सुद्धा घ्यायचं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की मी डीमार्टमधून एकदम सामान घेते, 3-4 महिने पुरेल एवढं. तर आता जायचं आहे, पण आता आमच्या इथं तर डीमार्ट नाही, तुम्हाला माहिती आहे. जेव्हा मी आता कराडला जाईन ना तेव्हाच घेईन. आणि चहा घेत घेत म्हटलं थोडा वेळ बसावं, कारण की हे मसाले तोपर्यंत गार होतील. पण एकदा बसलं की बसलं, असं ना खूप वेळ होऊन गेला. आता म्हटलं चला आता हे मसाले आहेत ते बारीक करून घेऊयात. सगळे मसाले असे मिक्स केले एकत्र. आणि हा जो छोटाच मिक्सरचा भांडा आहे ना तर त्याच्यामध्ये करते, कारण ते नवीन आणले आणि त्याचे जे ब्लेड आहेत ना ते खूप असे धारदार आहेत, त्याच्यामुळे म्हटलं चला आता या छोट्या भांड्यामध्येच करूयात. आणि हा पुन्हा आता एअरटाईट डब्यामध्ये सुद्धा भरून ठेवायचा. तर हा एवढा गरम मसाला झालेला आहे, तुम्हाला दाखवते मी. आणि कलर सुद्धा खूप छान आला आणि सगळ्या घरभर नुसता याचा सुगंध सुटलेला. चला तर आजची जी काही एक्स्ट्राची कामं होती ना तर ती सगळी झालेली आहेत. बराच लेट झाला आता, बघता तुम्ही खूप उशीर झाला आहे. आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. दिवा वगैरे लावून झाला आहे संध्याकाळचा आणि आता स्वयंपाकाला सुरुवात कर. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते. आणि तसाच आता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि जे ऑल बटन आहे ना तर ते प्रेस करा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.